ड्रग इन्स्पेक्टर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजे सिडिस्को याची जाहिरात पब्लिश केलेली आहे. एक्झाम UPSC मार्फत कंडक्ट केली जाईल. तर त्याच्या टोटल नंबर ऑफ पोस्ट किती आहेत? ते आहेत 186. ह्या 186 कॅटेगरी वाईज डिव्हाइड कशा झाल्या आहेत? तर अनरिझर्व्हसाठी आहेत 55, इकॉनॉमिक वीकर सेक्शनसाठी आहेत 41, OBCसाठी आहे 39, SCसाठी 35, STसाठी 16 आणि पर्सन विथ बेंच्ड डिसॅबिलिटीसाठी 8 सीट आहेत. आता या पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी कोणकोणत्या डिसॅबिलिटी या पोस्टसाठी सुटेबल आहेत आणि त्यांना रिझर्वेशन आहे की नाही हे खाली दिलेलं आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटी किती असायला पाहिजे? 40% अँड अबव. आणि पर्सन विथ बेंच्ड डिसॅबिलिटीच्या रिझर्वेशनसाठी ती डिसॅबिलिटी किती असायला पाहिजे? तर ती पण 40% आणि त्याच्या अबव असायला पाहिजे. आता बेंच्ड डिसॅबिलिटीचा टाईप आणि ते सुटेबल आहे, त्याचा टाईप ते सुटेबल आहे की नाही आणि त्याच्यासाठी रिझर्वेशन आहे की नाही. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ब्लाइंडनेस आणि लो विजन. ब्लाइंडनेस आहे आणि लो विजन आहे. तर ब्लाइंडनेस जे आहे ते सुटेबल आहेत का? तर ते सुटेबल नाहीत. म्हणजे जी ब्लाइंडनेसची डिसॅबिलिटी आहे ते या पोस्टसाठी सुटेबल आहेत का? तर नाहीत. सुटेबलच नसतील तर रिझर्वेशनचा काही संबंधच येत नाही. नंतर लो विजन सुटेबल आहेत का? तर आहेत, येस. आणि त्यांच्यासाठी रिझर्वेशन काय आहे? नंतर नेक्स्ट जी काही बेंचमार्क डिसॅबिलिटी आहे ती आहे डीफ अँड हार्ड हिअरिंग. म्हणजे डीफ आणि हार्ड हिअरिंग हे डीफसाठी हे डीफ जे आहे ते सुटेबल आहेत का? तर आहे. रिझर्वेशन आहे का? तर आहे. आणि हार्ड ऑफ हिअरिंग ह्याच्यासाठी आहे का? तर आहे. ह्या दोन्हीसाठी देखील आहे. आता नंतर आहे लोकोमोटर डिसॅबिलिटी इन्क्लुडिंग सेरेब्रल पाल्सी असेल, लेप्रसी किवर्ड असेल किंवा डॉफिझम असेल, ॲसिड अटॅक विक्टिम असतील यांच्यासाठीच बघ. तर जर समजा बोथ लेग अफेक्टेड बट नॉट आर्म्स, जर जे लेग्स आहेत ते अफेक्टेड असतील आणि आर्म्स जे आहेत ते अफेक्टेड नसतील तर ते सुटेबल आहेत का? तर आहेत. रिझर्वेशन आहे का? तर आहे. बोथ आर्म्स जर अफेक्टेड असतील तर सुटेबल आहेत का? नाहीत आणि रिझर्वेशन पण नसेल. वन लेग अफेक्टेड असेल, मग तो राईट असू देत किंवा लेफ्ट असू देत, तर सुटेबल आहेत का? आहेत आणि रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे का? तर आहे. वन आर्म जर अफेक्टेड असेल तर ते सुटेबल आहेत का? आहेत आणि त्यांच्यासाठी रिझर्वेशन देखील आहे. नंतर आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी, नंतर स्पायनल डिफॉर्मिटी असेल, स्पायनल इंजुरी असेल विदाउट एनी असोसिएटेड न्यूरोलॉजिकल ऑर दी लिम्ब डिस्फंक्शन, तर त्याच्यामध्ये पहिला आहे स्टिफ बॅक अँड हिप्स कॅनॉट सिट ऑर स्टूप. याच्यासाठी हे सुटेबल आहेत का? तर नाहीत आणि ह्याला रिझर्वेशन देखील आहे. नाही. बोथ लेग अँड बोथ आर्म्स जर अफेक्ट असतील तर हे देखील सुटेबल नाही, त्यांना देखील रिझर्वेशन नाही. वन लेग अँड वन आर्म अफेक्ट असेल तर वन लेग आणि वन आर्म जर अफेक्ट असेल तर ते सुटेबल आहेत का? तर आहेत, येस. बोथ लेग्स अँड वन आर्म जर अफेक्टेड असेल तर बोथ लेग्स आणि वन आर्म तर सुटेबल आहेत का? नाहीत, म्हणजे रिझर्वेशन देखील नाही. नंतर आहे सेरेब्रल पाल्सी असेल तर सुटेबल आहेत का? तर आहेत आणि रिझर्वेशन देखील आहे. जर लेप्रसी किवर्ड असेल तर सुटेबल आहेत का? आहेत आणि रिझर्वेशन देखील आहे. डॉर्फिझमसाठी देखील रिझर्वेशन पण आहे, सुटेबल देखील आहेत. ॲसिड अटॅक जे आहे त्याच्यासाठी हे सुटेबल आहेत का? आहेत आणि रिझर्वेशन देखील आहे. मस्क्युलर डिस्ट्रॉफीसाठी नाही. नंतर आहे स्पायनल डिफॉर्मिटी आणि स्पायनल इंजुरी विदाऊट एनी न्यूरोलॉजिकल ऑर द लिम्ब डिस्फंक्शन. म्हणजे जर न्यूरोलॉजिकल किंवा लिम्ब डिस्फंक्शन नसेल तर त्याच्यासाठी हे सुटेबल आहेत, रिझर्वेशन देखील आहे. जर स्पायनल इंजुरी असेल विदाऊट न्यूरोलॉजिकल किंवा लिम्ब डिस्फंक्शन ते देखील सुटेबल असतील आणि रिझर्वेशन देखील असेल. नंतर ASD म्हणजे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसॅबिलिटी, माइल्ड आणि मॉडरेट हे सुटेबल आहेत का? आहेत. रिझर्वेशन आहे का? आहे. इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी रिझर्वेशन सुटेबल आहे का? आहेत. रिझर्वेशन देखील आहे. स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी हे जे आहेत त्यांना सुटेबल आहेत का? आहेत. रिझर्वेशन देखील आहे. मेंटल इलनेस सुटेबल देखील नाही, रिझर्वेशन देखील नाही. मल्टिपल डिसॅबिलिटीचा विचार केला तर त्याच्यामध्ये हे सुटेबल आहेत का? तर आहे, मात्र यांना रिझर्वेशन नाही. कोणाला? मल्टिपल डिसॅबिलिटीसाठी हे ह्या पोस्टसाठी सुटेबल आहेत, मात्र यांना रिझर्वेशन नाही. नो. आता पे स्केल याचं किती आहे? लेवल 8 पे स्केल आहे. म्हणजे बेसिक सॅलरी स्टार्टिंगची नियर अबाउट 47,000 आणि त्याच्यामध्ये HRA वगैरे वगैरे काही गोष्टी त्या ॲड होत जातील. एजचं रिलॅक्सेशन कसं आहे किंवा एज क्रायटेरिया किती? तर जर अनरिझर्व कॅन्डिडेट असेल तर 30 इयर, नंतर EWS असेल तर 30 इयर आणि OBC असेल त्यांच्यासाठी देखील OBCसाठी 33 इयर्स, अनरिझर्वसाठी 30, EWSसाठी 30 आणि OBCसाठी 33 इयर्स. SC कॅन्डिडेट असेल तर 35 इयर्स आणि STसाठी पण 35 इयर्स. आणि जे आपण वर बघितलं होतं पर्सन विथ बेंच मार्क डिसॅबिलिटी त्याच्यासाठी एज जे आहे ते 10 वर्षापर्यंत, आणखी 10 वर्षापर्यंत रिलॅक्स करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे वरचे दिलेले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲडिशनल 10 वर्षाचं रिलॅक्सेशन हे पर्सन विथ बेंच डिसॅबिलिटीच्या कॅन्डिडेटला मिळणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन काय काय गरजेचं आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे, जर समजा तुम्ही बॅचलर इन फार्मसी असाल तर यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट, म्हणजे B.Pharmacy. नंतर बॅचलर डिग्री इन फार्मास्युटिकल सायन्स, बॅचलर डिग्री जर असेल तुमच्याकडे फार्मास्युटिकल सायन्सची तरी देखील तुम्ही इलिजिबल आहात. नंतर बॅचलर डिग्री इन मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी. जर तुमच्याकडं
मेडिसिनची बॅचलर डिग्री असेल मात्र त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन पाहिजे फार्मकॉलॉजीचं आणि मायक्रोबायोलॉजीचं. तर ह्या तीनपैकी जर तुम्ही बी फार्मसी असाल, बॅचलर डिग्री इन फार्मास्युटिकल सायन्स असाल, किंवा बॅचलर डिग्री मेडिसिन म्हणजे स्पेशलायझेशन इन फार्मकॉलॉजी, ह्या तिन्हीपैकी एक तुमच्याकडे काही असेल तर यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट. मात्र हे जे काही बॅचलर डिग्री झालेली असेल ते रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून असायला पाहिजे. नोट दिली आहे. नोटमध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे की क्वालिफिकेशन जे आहे ते रिलॅक्स करायचे जे काही डिस्क्रिप्शन आहे, ते जे काही पॉवर आहे ते UPSCकडे त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले आहे आणि ते रिझन सांगून तसं ते त्याला रिलॅक्स करू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ड्युटीज ड्रग इन्स्पेक्टर सिडिस्कोची जी काही पोस्ट आहे याच्या ड्युटीज काय असतील तर जो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्या ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे 1940चा आणि त्याचे जे काही रूल्स आहेत 1945चे, त्या 1945च्या रूल्सचं रूल नंबर 51 आणि 52 मध्ये जे काही ड्युटीज आणि फंक्शन सांगितलेले आहेत कोणाचे, ड्रग इन्स्पेक्टरचे, ते ह्याच्यामध्ये असते. तर त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी तर ह्याच्यामध्ये काय इन्स्पेक्शन ऑफ कशाचे इन्स्पेक्शन करू शकतात ते ऑल लायसन्स्ड ड्रग मॅन्युफॅक्चरिंग एस्टॅब्लिशमेंट. नंतर दुसरं आहे प्लांट अँड द प्रोसेस ऑफ द मॅन्युफॅक्चर, the means of employed for the standardizing and testing the drug, method and the place of the storage, technical qualification of the staff which are likely to affect the potency and purity of the product, taking sample of the drug फ्रॉम द प्रिमायसेस मॅन्युफॅक्चर ऑर द डीलर टू टेस्ट अँड ॲनालिसिस, म्हणजे काही सॅम्पल घेणं, ॲनालिसिससाठी पाठवणं, टेस्टसाठी किंवा ॲनालिसिससाठी पाठवणं, सॅम्पल कलेक्शन वगैरे करणं. नंतर इन्व्हेस्टिगेशन ऑफ द केसेस ऑफ स्पुरियस ड्रग रिलेटेड टू कंप्लेंट, म्हणजे एखादी कंप्लेंट आली तर त्याच्या अगेन्स्ट जे काही स्पुरियस ड्रग आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं. लॉन्चिंग ऑफ प्रोसिक्युशन फॉर द ब्रीचेस ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आणि त्याचे रूल, म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 आहे त्याचे रूल्स जे आहेत 1945चे, ह्याचं जे काही ब्रीचेस केलं तर त्याच्या अगेन्स्ट प्रोसिक्युशन लॉन्च करायचं काम देखील ड्रग इन्स्पेक्टर्स आहे. हे 51 आणि 52 मध्ये जे काही सांगितले त्याच्यानुसार. अदर डिटेल्समध्ये काय सांगितलेलं आहे, ही जी काही पोस्ट आहे परमनंट पोस्ट असणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रुप बी ची पोस्ट असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे गॅझेटेड असणार आहे. कसं असणार आहे, गॅझेटेड असणार आहे. प्रोबेशन 2 वर्षाचं असेल. नोट काय दिले, देअर शाल बी मॅन्डेटरी इंडक्शन ट्रेनिंग ऑफ ॲटलीस्ट 2 वीक ड्युरेशन फॉर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द प्रोबेशन ॲज प्रिस्क्राइब बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. काय ॲटलीस्ट 2 वीकचं तुमचं ट्रेनिंग असू शकतं. 2 वीक ॲटलीस्ट 2 वीक. हेडक्वार्टर कुठं असेल तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये असेल. आणि एनी अदर कंडिशनमध्ये काय तर ऑफिस मे बी पोस्टेड एनिवेअर इंडिया, म्हणजे पोस्टिंग कुठं असेल तर एनिवेअर इन इंडिया भारतामध्ये कुठेही असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा सिलेबस बघू. थँक्यू.